तर मराठा आरक्षणाचा वाद आता शिगेला पोहोचलाय। आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाही असा पक्का निर्धार जरांगे पाटलांनी केलाय। तर मराठा आरक्षणावरती बोलताना कायदेशीर मार्गाने आरक्षण देण्यावर काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। तर नियमांचं उल्लंघन केल्यानंतर कारवाईचे आदेश कोर्टाने दिले तर कडक कारवाई ही होणारच असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा अपमान करतो आहोत का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय। सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते, पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल।